नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचा स्वागत करत आहे। आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय? उपसर्ग और प्रत्यय। काय आहे तिचं नाव? उपसर्ग आणि प्रत्यय। आणि यांचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय बघणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, पहिला आपण पाहणार आहे की उपसर्ग यांची परिभाषा पाहणार आहे। काय पाहणार आहे? उपसर्ग यांची परिभाषा पाहणार आहे। तो चला पाहूया। जो शब्दांश मूल शब्द के पहले जोड़कर शब्द के में कर देते हैं उन्हें उपसर्ग कहा जाता है। तर नीटप्रमाणे ऐकून घ्या तुम्ही लोक। काय म्हणाले आहे इथे की जे शब्दांश किंवा जे शब्दांश मूल शब्द के पहले मूल शब्दांचा पहिले जोडून शब्द करून देत आहे त्यांना उपसर्ग असंही म्हणतं। कळलं की नाही? हो, जसे अ से अधर्म, अ ते सुरक्षा, सु से सुमती, सु से सुशील, कु से कुसंग, कुप्रथा इत्यादी। तर याप्रमाणे तुम्हाला बघणार आहे की उपसर्ग काय आहे। जे शब्दांश आहे त्यांचा मूल शब्द पहिले जोडून जात आहे त्यांना आपण उपसर्ग असंही म्हणतं। कळलं की नाही? हो, तर चला अजून काय आहे बघूया। नीचे दिए गए वाक्य को पढ़ो। खालती काही वाक्य दिलेले आहे तिला आपल्याला वाचन करायचं आहे। तर पहिला काय आहे? वह प्रतिदिन स्कूल जाता है। ती प्रतिदिन म्हणजे वह प्रतिदिन ते नियमितप्रमाणे स्कूल जात आहे किंवा शाळा जात आहे। तर याप्रमाणे तुम्ही इथे पाहणार प्रतिदिन। तर जे अर्धरेखित केलेला आहे त्या शब्दाला नीटप्रमाणे पहा। दुसरा आहे तुम बडे नासमझ हो। तुम्ही खूपच नासमझ आहेत। काय म्हणाले? तुम्ही खूपच नासमझ आहे। तिसरा लड़का बेकसूर था, मुलगा बेकसूर होता। तर याप्रमाणे जिथे अर्धरेखित दिलेला आहे त्यांना नीटप्रमाणे ऐकून घ्या। चौथा यह सरासर अन्याय आहे। काय म्हणाले? हे सरासर काय आहे? अन्याय आहे। आणि इथे जे अन्याय भेटलेला आहे तुम्हाला याप्रमाणे तुम्हाला शोध करायचा आहे की यांचं उत्तर कशाप्रमाणे होणार। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघूया। बघा आता इन वाक्यों में रेखांकित शब्दों की रचना देखो। इथे जे रेखांकित केले होते त्यांची शब्द पहा किंवा शब्द पहा। बघा, प्रतिधन दिन तर काय होणार? प्रतिदिन। काय होणार? प्रतिदिन। प्रतिधन दिन म्हणजे प्रतिदिन। ना समझ, ना धन समझ, ना समझ, ना धन समझ, ना समझ। बेकसूर तर बेधन कसूर आणि इथे बेकसूर। अधन न्याय तर इथे काय होणार? बराबर अन्याय। तर याबद्दल जे अर्धरेखित केलेलं होतं तर यांच्या विच्छेद कशाप्रमाणे होत आहे ते तुम्हाला पाहायचं आहे। तर चला अजून बघूया। इथे बघा, इथे म्हणजे यहाँ दिन, समझ, कसूर, न्याय मूल शब्द है। इन शब्दों के पहले क्रम के प्रति ना, बे और अ या शब्द लगाए गए हैं। इनके जुड़ने से मूल शब्द का अर्थ बदल गया है। इथे काय सांगितले आहे की इथे बघा, इथे दिन, समज, कसूर, अजून न्याय हा मूल शब्द होते आणि या शब्दातून किंवा या शब्दाचा इन शब्दों से या शब्दाचा पहिले क्रम से प्रति किंवा ना, बे, अजून अ या शब्दावरून लावून जात आहे आणि याचा जोडून मूल शब्दाचा अर्थ वेगळे होऊन जात आहे। कळतं की नाही? कळाले की नाही? हो, तर याप्रमाणे इथे असंही दिलेलं आहे। आता बघा इथे उपसर्ग आणि त्याचे काही उदाहरण। जसं बघा इथे अशुभ असत्य काय आहे? अ ते अशुभ आणि असत्य। सु ते सुपुत्र आणि सुलेख काय आहे? सुपुत्र आणि सुलेख। कु से कुमती कुप्रथा काय आहे? कुमती कुप्रथा। प्र से प्रगती किंवा प्रसिद्ध प्रगती किंवा प्रसिद्ध। अप से अपमान अपयश काय आहे? अपमान अपयश। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। अजून बघूया अव म्हणजे अवगुण अवनती काय आहे? अवगुण अवनती। अनजान अनदेखा तर तुम्ही बघणार ना नीटप्रमाणे बघून घ्या। दुर्बल आणि दुर्गुण। निर्धन आणि निर्बल। उपमंत्री आणि उपदेश। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। आता आपण पाहणार आहे प्रत्यय यांची परिभाषा। काय पाहणार आहे? प्रत्यय यांची परिभाषा।
उपसर्ग झालेला आहे. आता आपण बघणार आहे प्रत्ययांची परिभाषा. काय बघणार आहे? प्रत्ययांची परिभाषा. बघा, प्रत्यय की परिभाषा, जो शब्दांश शब्दों के अंत में, जे शब्दांश शब्दांचा अंत में जुड़कर उनका अर्थ में विशेषता उत्पन्न कर देते हैं, उन्हें प्रत्यय कहा जाता है. इनके प्रयोग से नया शब्द बनाया जाता है. तर इथे काय दिलेले आहे की प्रत्ययाची परिभाषा, जो शब्दांश शब्दों के, जे शब्दांश म्हणजे जे शब्दात अंत में जोडून जात आहे किंवा अर्थ में, त्याचा अर्थ में विशेषता उत्पन्न करून जात आहे, इन्हें प्रत्यय कहा जाता है. यांना काय म्हणतात? प्रत्यय असंही म्हणतात. यांचा प्रयोग नया शब्द बनवून जात आहे आणि यांचा प्रयोग बद्दल नवीन शब्द बनवून जात आहे. जसे तेर धन आख, तेराक. काय? तेर धन आख, तेराक. तर आज आहे जे उच्चारण करत आहे, परंतु जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते नाही येतं. बघा, उड धन आण, उडान. काय झाला? उड धन आण, उडान. झगड धन आलू, तर काय होला? झगड आलू. दोड धन ना, दोडना. तर याबद्दल असंही रूपांतरण होऊन जात आहे. कळतं की नाही तुम्हाला? हो. तर चला अजून काय आहे बघूया. बघा, नीचे दिगे वाक्य को पढो. खालती काही वाक्य दिलेले आहेत, ते मला वाचन करायचं आहे. बघा, उसने मित्रता निभाई, त्यांनी मित्रता निभाई. त्यांनी मित्रता काय केली? निभानी. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार की याला अर्धरेखित करायचं आहे किंवा अर्धरेखित केलेलं आहे. तर तुम्हाला नीट प्रमाणे त्या पाहूया. दुसरा आहे य गुणी बालक हे. हाय काय आहे? गुणी. गुणी म्हणजे खूपच गुणाकारी आहे, तर इथे तुम्ही बघणार की गुणी. तिसरा बचपन प्यारा होता है. इथे बचपन, आपला बचपन खूपच प्रेमळ होते, तर इथे बचपन. चौथा लडकी समजदार थी. लडकी कशी होती? मुलगी कशी होती? खूपच समजदार होती. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे मित्रता, गुणी आणि बचपन, समजदार, हा सगळं काय आहे? सांगा लवकर. हा, खरंच तेच आहे, म्हणजे उपसर्ग आहे. ते इधर बघा, यहाँ मित्र, गुण, बच्चा और समझ मूल शब्द है. इन सबके अंत में क्रम से ता, ई, पन और दार अक्षर या अक्षर समूह जुड़े हैं. तुम्ही बघणार, पुन्हा सांगते मी. बघा, तुम्ही बघणार की इथे मित्र, गुण, बच्चा आणि समज हा मूल शब्द आहे. हे सगळं काय आहे? मूल शब्द आहे. काय आहे? मूल शब्द आहे. आणि या शब्दांना किंवा हे सगळं ह्या सगळ्यांचा अंत मध्ये क्रमातून ता, ई, पण, अजून दार अक्षर समूह जोडलेला आहे. तर याबद्दल तुम्ही पाहणार की हा सगळं जे व्यवस्थित नीट प्रमाणे इथे दिलेले आहेत. कळलं? हो. तर बघा, प्रत्यय के प्रयोग से बने कुछ अन्य शब्द इस प्रकार है. प्रत्यय यातून प्रयोग केलेला किंवा यातून बनलेला शब्द काही अन्य शब्द पण आहे, ते आपण बघणार. बघा, विदेश शब्द में ई जोडणे पर विदेशी. जेव्हा आपण विदेश शब्द असंही म्हणता किंवा ई जोडून जात आहे, तर त्यांना काय म्हणतात? विदेशी. आणि इथे नागपूर, इथे काय म्हणाले आहे? नागपूर. शब्द में ई जोडणे पण नागपुरी हो जाता है. जेव्हा नागपुरी या शब्दात ई जोडून जात आहे, तेव्हा नागपुरी असंही होऊन जात आहे. इथे बघा, वीर शब्द में ता जोडणे पर वीरता. वीर शब्द यात ता जोडून जात आहे, तर यांना काय म्हणतात आपण? वीरता असंही म्हणतात. मधुर शब्द में ता जोडणे पर मधुरता. और जेव्हा आपण मधुर या शब्दातून ता जोडून जात आहे, तर मधुरता असाही शब्द जात आहे. आणि इथे वान जोडणे पर दयावान, आणि जेव्हा वान असं जोडून जात आहे, तर दयावन असा होत आहे. गुण शब्द में वान जोडणे पर गुणवान आदि. आणि जेव्हा आपण गुण या शब्दातून वान जोडून जात आहे, तेव्हा गुणवान असंही शब्द भेटत आहे. समजला ना? हो. तर चला अजून बघूया. आता इथे बघा, प्रत्यय के अन्य उदाहरण. इथे काही प्रत्ययचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. बघा, मूल शब्द प्रत्यय लगाने से बना शब्द. हा मूल शब्द आहे आणि हा प्रत्यय आहे, आणि प्रत्यय जोडून नवीन शब्द आपल्याला भेटला आहे. बघा, हस, तर इथे ई जोडून जात आहे. मूल शब्द हस आहे आणि प्रत्यय ई आहे, तर इथे नवीन शब्द काय आहे? हसी. हसी. धन, धनी. तुम्ही बघणार इथे ई हा जे उच्चारण आपल्याला मध्यम वर्गातून येत आहे.
दुसरा नगर, ई, नगरीय. भारत, भारती. तर ई जे हे आपला प्रत्यय जोडून जात आहे. इथे बघा भूक, आ, भूखा. शिष्य, शिष्या. तर याप्रमाणे इथे पण आ शब्द यांचं उच्चारण होत आहे आणि हा जोडून जात आहे. इथे बघा चौथा दयावान. तर दयावान. चरित्र, चरित्रवान. तर याप्रमाणे इथे आपल्याला नवीन शब्द भेटून जात आहे. कळतं की नाही? हो. आता इथे बघा शिष्य, शिष्या, चरित्र, चरित्रवान. आता पाचवा दृढ आणि इथे ता जोडून जात आहे. तर काय होणार? दृढता. काय होणार? दृढता. इथे सुंदर आणि इथे ता जोडून जाणार तो सुंदरता. तर याप्रमाणे असंही बदलून जात आहे. इथे बघा सहावा शक्ती आणि इथे मान. तर इथे काय होणार? शक्तिमान. बुद्धी, बुद्धिमान. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. समाजिक, सामाजिक. दर्शन, दार्शनिक. दया आणि आलू. तर काय होणार? दयालू. कृपा आणि कृपालू. सुगंधित, सुगंधित. अंक, अंकित. समजदार, समजदार. तर इथे काय होणार? समजदार. शान, शानदार. तर अशा प्रमाणे तुम्ही बघणार इथे की काही शब्द असा आलेला आहे त्यांचा मूळ शब्द किंवा प्रत्यय जोडून जात आहे आणि त्याबरोबर हा वेगळाही शब्द आपल्याला भेटत आहे. आता इथे बघा उपसर्ग और प्रत्यय में अंतर आणि उपसर्ग आणि प्रत्यय यामध्ये अंतर काय आहे ते आपण बघणार आहे. बघा उपसर्ग शब्द के पहले जोड़े जाते हैं. उपसर्ग काय आहे? जे शब्दांचा पहिले जोडून जात आहे. और प्रत्यय सदैव शब्द के अंत में जोड़े जाते हैं. आणि जे प्रत्यय आहे ते सदैव म्हणजे हमेशा सदैव ते शब्दांचा अंत मध्येही जोडून जात आहे. जसे अवगुण उपसर्गयुक्त. अवगुण काय आहे? उपसर्गयुक्त. गुणवान प्रत्यययुक्त. तर उपसर्गयुक्त म्हणजे अवगुण आणि इथे पहिला तुम्ही बघणार की इथे गुण आणि वान. तर याप्रमाणे हा उपसर्ग आहे आणि हे काय आहे? प्रत्यययुक्त आहे. हे उपसर्गयुक्त आहे आणि हे प्रत्यययुक्त आहे. उपसर्ग शब्द के अर्थ में परिवर्तन कर देते हैं. उपसर्ग हा जे शब्द आहे अर्थामध्ये परिवर्तन होऊन करून देत आहे. जबकि प्रत्यय शब्द के अर्थ में विशेषता उत्पन्न करते हैं. आणि जसं ही प्रत्यय शब्द आहे याच्यामध्ये अर्थ किंवा यांची विशेषता उत्पन्न करून जात आहे. जसे न्याय, न्याय, अन्याय, शुभ, अशुभ, समाज, सामाजिक. अ उपसर्ग जोड़ने पर न्याय और शुभ का अर्थ विपरीत हो जाता है और समाज में एक प्रत्यय जोड़ने पर सामाजिक शब्द बना है जिसका अर्थ है समाज से संबंधित. इथे तुम्ही बघणार की अन्याय, तर अन्याय, न्याय, अन्याय, शुभ किंवा अशुभ, समाज, सामाजिक आणि अ उपसर्ग जोडून जात आहे. जेव्हा अ उपसर्ग जोडून जाणार न्याय और शुभ यांचा खूपच अर्थ परिवर्तन होऊन जात आहे आणि समाजमध्ये एक प्रत्यय जोडून सामाजिक शब्द बनणार आहे आणि ज्यांचा अर्थ समाज से संबंधित आहे असंही दिलेले आहे. कळतं की नाही तुम्हाला? हो. तर चला अजून बघूया. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशा प्रमाणे उपसर्ग किंवा प्रत्यय होत आहेत आणि उपसर्ग आणि प्रत्यय यांचे आपण काय बघितले? परिभाषा बघितले, त्यांचं प्रकार बघितले आणि त्यांच्या मूळ शब्द किंवा यामध्ये परिवर्तन कसा होऊन जात आहे किंवा त्यांचं परिवर्तन कसा बदल केलेले जात आहे हे पण पाहिले आणि त्यांची परिभाषा पाहिली. तर या जो उपसर्ग आहे त्यामध्ये त्या जोडून त्या अर्थाचा विपरीत अर्थ होऊन जात आहे किंवा त्याचा अर्थ आहे त्याला ई जोडून किंवा प्रत्ययला किंवा उपसर्गला जोडून त्यांचा अर्थ किती व्यवस्थित प्रमाणे वेगवेगळे होऊन जात आहे. तर याबद्दल तुम्ही जे हा सगळं दिलेला आहे प्रत्यय किंवा उपसर्ग त्यांना नीट प्रमाणे ऐकून घ्या आणि नीट प्रमाणे लिहून घ्या. जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहेत की याबद्दल काही दिलेलं आहे किंवा काय नाही दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? ऐकून नीट प्रमाणे वहीवर लिहायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला असं वाटले की हे नाही समजले ते परत तुम्ही हा बघून घ्या.
जेव्हा तुम्ही बघणार तेव्हाही तुम्हाला कळणार. आणि इथे हे पण दिलेलं आहे की त्यांचा मूल शब्द काय आहे आणि प्रत्ययचं काय आहे आणि त्याचं परिवर्तन होत. जसं सामाजिक होता तर समाज धन इक, तर याबरोबर जेव्हा परिवर्तन होतात तर क्या परिवर्तन होतात, सामाजिक असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर याबद्दल तुम्हाला कसं करायचं आहे, हा जे परिवर्तन होय कशाबद्दल होत आहे हे सगळं तुम्ही पाहूया. जेव्हा तुम्ही पाहणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.